स्टार्टिंगला खरंच टेस्ट नाही लागत, पण खूप छान. थंड पण वाटायला लागलं. हा, थंड वाटतंय. हो. आता उन्हाळा म्हटलं ना की मलाही त्रास होतोच होतो आणि त्यामुळे त्याची तयारी मी स्वतः सुरू करते. नेहमीपेक्षा हा उन्हाळा खूप तीव्र आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी मी स्वतः कुठले कुठले उपाय करणार आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण हे उपाय सांगितल्यानंतर एक अल्टिमेट ड्रिंक आहे, त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामुळे उन्हाळी लागणार नाही किंवा शरीरावर जर का उन्हामुळे चट्टे येत असतील, पिंपल्स येणार असतील तर ते अजिबात येणार नाही याची मी हमी देते. हे आठवड्यातून अगदी 3 वेळेला जरी प्यायलं ना तरी सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह आहे. उष्णतेचा अजिबात त्रास जाणवणार नाही. शिवाय या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा सांगणार आहे. सो ओव्हरऑल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. बरं, त्याआधी आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर मी ड्रिंक तुम्हाला सांगणारच आहे की कसं बनवायचं किंवा काय करायचं वगैरे वगैरे. एक छान शेड्यूल देणार आहे. पण उन्हाळ्यामध्ये कुठले असे प्रोडक्ट म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी किंवा ओव्हरऑल शॉपिंगसाठी कुठले प्रोडक्ट विकत घ्यायचे याबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये लगेच आत्ताच्या आत्ता सांगा की हो, आम्हाला यावर व्हिडिओ हवा आहे. त्यामुळे मी उन्हाळ्यामध्ये कुठले प्रोडक्ट वापरते आहे जे की स्किन केअर आहेत, जे की पूर्ण बॉडी केअरसाठी आहेत, किंवा मी कुठले कपडे वापरते, असे कुठलेही प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करीन आणि त्याची लिंकही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर हा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवर खरं सांगायला गेलं तर मी आता वेगवेगळ्या सिरीज सुरू केलेल्या आहेत. माइंडफुल मंडे आहे आणि बुधवारची ही जी आपली सिरीज आहे याच्यामध्ये मी DIY रेमेडीज सांगते किंवा हेल्थ रिलेटेड अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते. आणि त्यानंतर पॉडकास्ट असतात, ते आपल्या शुक्रवारी येत असतात. पॉडकास्टमध्ये मला स्वतःला खूप क्युरिओसिटी असते, असे काही तज्ज्ञ मंडळींना मी बोलवते आणि त्या विषयांबद्दल माहिती जाणून घेते आणि ही माहिती मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळेच आपली फॅमिली जी आहे ती ग्रो होतीये आणि ग्लो होतीये. तेव्हा आजचा अतिशय छान असा व्हिडिओ आहे की उन्हाळ्यामध्ये आपण उष्णता कमी करण्यासाठी काय करू शकतो आणि मी स्वतः कुठलं रुटीन फॉलो करणार आहे, काय काय मी रोज करते आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि एक अल्टिमेट ड्रिंक. तर आयुर्वेदामध्ये काही वनस्पती ज्या आहेत ना त्या इतक्या कमाल आहेत, पण त्या योग्य पद्धतीनं त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे मात्र आपल्याला माहीत नसतं. आणि त्यामुळे अशा काही वनस्पतींची माहिती आज करून मी देणार आहे. पुदिना झालं, तुळस झालं, कोथिंबीर, या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेच, पण ज्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते यापेक्षाही एक भन्नाट हिरवीगार अशी एक वनस्पती आहे. त्याचं पान आहे, ते पान अँटीऑक्सिडंटनी भरपूर असं आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. त्याच्यामध्ये ते गुणधर्म आहेत आणि आपला ताप जो आहे तो नियंत्रणात राहतो. त्यानंतर उष्णता जर का आपल्या शरीरामध्ये वाढत असेल तर ती कमी होते, पचनशक्ती सुधारते. या सगळ्यासाठी कुठली वनस्पती उपयोगी ठरते ते म्हणजे खायचं पान, ज्याला इंग्लिशमध्ये बेटल लीव्स असं म्हणतात. म्हणजे ही पानं थोडीशी हलकीशी अशी तिखट असतात, पण यामुळे आपल्या शरीराला खूप थंडावा मिळतो. याच पानांची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण त्याआधी एक 5 मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, कारण हे 5 मुद्द्यांमध्ये तुम्हाला कळेल की या सुद्धा गोष्टी आपण करायला हव्यात ज्यामुळे आपली उष्णता कमी होईल. मुद्दा नंबर 1 ते म्हणजे उष्णता कमी होण्यासाठी रोज आपण सब्जा, तुळशीच्या बिया, चिया सीड्स यापैकी काहीही आपण एक एक चमचा घेऊ शकतो. आता खूप जणांना प्रश्न पडतो की सब्जा आणि चिया सीड्स काय आहेत, त्याच्यामध्ये फरक काय आहे. तर याच्यावर ना मी वेगळा असा व्हिडिओ बनवलेला आहे. पण पुन्हा जर का तुम्हाला याची माहिती हवी असेल तर त्यासाठी मी नक्की व्हिडिओ बनवेन. पण हे तिन्ही वेगवेगळे प्रकार असले तरी सुद्धा काही प्रमाणात उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात. तुळशीच्या बिया जास्त इफेक्टिव्ह असतात. नंबर 2 मुद्दा ते म्हणजे रात्री पाण्यामध्ये आपण 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धणे असं टाकायचं, हे भिजत ठेवायचं आणि सकाळी ते पाणी आवर्जून प्यायचं. किंवा तुम्हाला रात्री भिजवायला जमलं नाही तर 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे हे छान उकळून घ्यायचं. म्हणजे 1 ग्लास पाणी असेल तर अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं. यांनी सुद्धा तुमच्या शरीराला छान थंडावा मिळतो. त्यानंतर आयुर्वेदिक दुकानामध्ये वाळा मिळतो. ते वाळ्याचं जे एक पूर्ण अशी गड्डी असल्यासारखं असतं, तर ती तुम्ही घेऊन आलात आणि ती तुमच्या माठामध्ये घालून ठेवलीत तरी सुद्धा त्यांनी तुमच्या शरीराला खूप
ते उपायकारक असतं, थंडावा मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जे इन्फेक्शन्स होतात उन्हाळ्यामधले ते अजिबात होत नाहीत. त्यामुळे ते पाणी नक्की प्यावं. शिवाय शेवटचा मुद्दा ते म्हणजे रात्री झोपताना थंड पाण्यामध्ये नक्की पाय बुडवून ठेवावेत आणि या थंड पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरी चालेल. यामुळे तुमची उष्णता जी आहे ती कमी होते. कारण बऱ्याचदा काय होतं, उष्णता आपल्या तळपायांना खूप जास्त होते आणि ती उष्णता आपण कमी करू शकलो तर ओव्हरऑल शरीरातली उष्णता कमी होते. किंवा काचेची जी वाटी असते त्यांनी तुम्ही तळवे घासले, कुठल्याही तेलानी घेऊन असे तळवे घासले तरी सुद्धा उष्णता कमी होते. आणखीन महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाचा पाला हा अतिशय महत्त्वाचा आणि गुणकारी आहे. तो अंघोळीच्या पाण्यामध्ये घाला आणि लहान मुलांना जर का घामोळ्या येत असतील किंवा अंगाचा दाह होत असेल, म्हणजे कडुलिंबाचं पान जे आहे ते पाण्यामध्ये घालून त्यांनी अंघोळ करावीच करावी. त्यांनी घामामुळे होणारा जो त्रास आहे तो अजिबात होत नाही. आता महत्वाची रेसिपीची मी मगाशी तुम्हाला सांगणार होते, ते म्हणजे खायचं पान. आता या खायच्या पानामध्ये इतकेच गुणधर्म आहेत हे मला माहीत नव्हतं. बरेच जण पान मी खात नाही असं वगैरे म्हणतात, पण हे पान खूप गुणकारी असतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल 10-12 पानं घ्यायची आहेत. ती छानपैकी धुवून घ्यायची आणि त्यावर आपण 1 चमचा बडीशेप घालायचा आहे आणि 1 चमचा गुलकंद घालायचा आहे. आता या दोन्हीही पदार्थांमध्ये इतका थंडावा असतो, पण एकत्रित मिश्रणाने खूप फरक पडतो. म्हणजे गुलकंद, बडीशेप आणि हे पान ह्याचं एकत्रीकरण आहे ना, हे तुमच्या शरीराला खूप इफेक्ट देणार आहे, छान इफेक्ट देणार आहे. रात्रभर आता काय करायचंय, हे एकत्र जे केलेलं आहे मिश्रण, त्याच्यामध्ये 1 ग्लास आपण दूध घालायचं आहे आणि रात्रभर हे मिश्रण जे आहे, ते पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे. आता एक आणखीन कमाल पदार्थ आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत, जो की मॅजिकल आहे. गोंद कतिरा, जो डिंक आहे, म्हणजे हा डिंकाचा लाडू आपण हिवाळ्यामध्ये खातो, पण ह्या गोंद कतिरा जो आपण रात्री भिजवून जर का आपण तो खाल्ला, तर त्यामुळे तुमच्या शरीराला म्हणजे तुमच्या पोटाला थंडपणा मिळतो आणि म्हणूनच हे नैसर्गिक असे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत, ज्यामुळे उष्णता कमी होते. त्यामुळे 1 ते 2 चमचे हे गोंद जे आहे ते आपण घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि अतिशय सोपं आहे. ते नंतर फुगतं असं छानपैकी आणि ते फुगल्यानंतर सकाळी आपण जे मिश्रण आत्ता आपण केलं होतं, ते मिक्सरमधून काढायचं आणि त्या मिश्रणामध्ये हे 2 चमचे घालायचे आहेत आणि यामुळे काय होतं माहिती आहे, तुमची ऊर्जा आणि पचनशक्ती ही कमाल होते आणि म्हणूनच अतिशय इफेक्टिव्ह असं हे सरबत आहे. हे अक्षरशः गुणकारी आहे. तुम्ही आठवड्यातून फक्त 3 वेळा प्यायलात ना, तरीसुद्धा तुमची उष्णता ही खूप बरी होईल. बऱ्याचदा उष्णतेमुळे फोड येतात, बऱ्याचदा उष्णतेमुळे ना काही जणांना रॅशेस येतात, नाकाच्या इथे येतात कारण गरम वाफ येत असते किंवा आतमध्ये नाकाच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याचदा फोड येतात. या सगळ्यासाठी हा मॅजिकल असा उपाय आहे. त्यामुळे नक्की सरबत करून बघा आणि या उन्हाळ्यामध्ये हे नक्की आठवणीनं 3 वेळेला तरी प्याच प्या आठवड्यातून. सकाळच्या वेळेला हे प्यायलत तुम्ही अगदी काहीही न खाता पिता तरी सुद्धा चालेल किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला पॉसिबल असेल त्यावेळेला तुम्ही हे प्यायचं आहे. त्यामुळे पोटात जळजळ होणं किंवा अंगाचा दाह होणं हे एकदम बंद होऊन जाईल आणि या उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला मगाशी विचारलं तसं काही प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत, की जे प्रोडक्ट अतिशय उपयोगी ठरणार आहेत. ते जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.